ब्रेकिंग न्यूज. किडांगीपार येथील दारू दुकानाविरोधातील आंदोलनाला तात्पुरती स्थगिती. प्रशासनाच्या आश्वासनानंतर ग्रामस्थांचा निर्णय. नमस्कार, सत्य को जानू न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. आमगाव तालुक्यातील किडांगीपार येथे दारू दुकान बंद करण्याच्या मागणीसाठी जाहीर करण्यात आलेल्या रस्ता जाम आंदोलनाला ग्रामस्थांनी तुर्तास स्थगिती दिली आहे. प्रशासनाकडून या प्रकरणी सकारात्मक तोडगा काढण्याचे लेखी आश्वासन मिळाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आंदोलनकर्त्यांनी दिली आहे. नेमकी काय आहे घटना? किडांगीपार गावातील दारू दुकानामुळे सामाजिक वातावरण कमालीचे बिघडत असल्याचा आरोप करत गावातील महिला व नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. दारूच्या व्यसनामुळे तरुण पिढी उद्ध्वस्त होत असून गावात शांततेचा भंग होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे होते. यापूर्वी तहसील कार्यालय आमगाव तसेच संबंधित उत्पादन शुल्क विभागाला वारंवार निवेदने देऊनही कोणतीही ठोस कारवाई झाली नव्हती. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी रस्ता जाम आंदोलनाची हाक दिली होती. प्रशासकीय मध्यस्थी आणि चर्चा. आंदोलनाचा इशारा मिळताच प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली. तहसीलदार मोनिका कांबळे, पोलीस निरीक्षक तिरुपती राणे तसेच राज्य उत्पादन शुल्क विभाग देवरीचे अधिकारी आदित्य शेडमाके व त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने ग्रामस्थांशी चर्चा केली. यावेळी 6 जणांचे एक शिष्टमंडळ तयार करण्यात आले असून लवकरच जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया येथे विशेष बैठक घेऊन दारू दुकानाबाबत कायदेशीर तोडगा काढण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले. ग्रामस्थांचा इशारा. प्रशासनाच्या या आश्वासनानंतर परिसरातील तणावपूर्ण वातावरण निवळले असून ग्रामस्थांनी आंदोलन सध्या स्थगित ठेवले आहे. मात्र जर जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत ठोस निर्णय झाला नाही आणि दुकान बंद झाले नाही तर पुढील काळात अधिक तीव्र आणि उग्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी महिला व नागरिकांनी दिला आहे. नमस्कार, माझे नाव संतोष तामजी दोनरे, मुक्काम किडंगीपार, पोस्ट तहसील आमगाव, जिल्हा गोंदिया येथील रहिवासी आहे. आणि किडंगीपारमध्ये आधीचे 2 परमिट रूम आहेत आणि एक आता नव्याने अरुण जायस्वाल यांची दारू दुकान उघडलेली आहे देशीची. आणि त्यांनी काय केलं, महाशिवरात्रीच्या दिवशी मोफत दारू वाटली आणि त्या ती नवीन दारूची दुकान उघडल्यामुळे गावामध्ये खूप अशांतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. तर त्याच्यामुळे त्या दारूभट्टी बंद करण्याची मागणी आहे आमची आणि त्याचं एक निवेदन संबंधित विभागाला त्या संबंधात आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना 16/2/2026 एक निवेदन सोपवलं की तुम्ही या दारूभट्ट्या 20 तारखेच्या आतमध्ये बंद करा. तर 20 तारखेच्या आतमध्ये काही बंद झालं नाही तर आम्ही म्हटलं होतं साहेबांना की 20 तारखेला आम्ही आंदोलन करूया. पण मुळात आम्ही आंदोलनकारी लोक नाही, आम्ही शांतिप्रिय लोक आहोत आणि शांतीच्या मार्गाचा अवलंब करत आहोत. म्हणून आम्ही 20 तारखेला आंदोलन करणारच होतो. या सर्व भगिनींचं म्हणणं होतं की आपण दारूभट्टी तोडूया, दारूभट्टी बंद करूया. पण मी या सर्वांना समजावलं की तुम्ही म्हणजे क्रांतीच्या मार्गाचा अवलंब करू नका, आपण शांतीने सगळं करू आणि शासनाला मदत करू. म्हणून आम्ही काय केलं, जे 20 तारखेचं आमचं आंदोलन होतं म्हणजे दारूभट्टी बंद करायचं, तर त्याला आम्ही म्हणजे दारू बंदी यज्ञ म्हणजे यज्ञामध्ये एक योजनाने सुरुवात केली. मग त्याच्यामध्ये पण 3 नायब तहसीलदार आले होते, मंडलाधिकारी आले आणि त्याच्यानंतर एक तहसीलदार हे पण आले होते, काय म्हणतात पटवारी आले होते आणि दारूबंदी विभागाचे अधीक्षक आले होते गोंदियावरून. तर त्यांना आम्ही सांगितलं आमची मागणी आहे की तुम्ही म्हणजे 20 तारखेपर्यंत तर नाही पण 24 तारखेच्या आत आम्हाला एक निवडणुकीची तारीख द्या, म्हणजे विधिवत करा तुम्ही. 24 तारखेच्या आतमध्ये एक निवडणुकीची तारीख द्या आणि दारू तोपर्यंत म्हणजे निवडणूक होईपर्यंत तुम्ही दारूभट्टी बंद करा, म्हणजे त्यांना बंद करण्याचे आदेश द्या. पण अजून काही आदेश झाला नाही तर आम्ही उद्या एक रस्ता रोको आंदोलन करणार आहोत 24 तारखेला, 24/2/2026. परंतु आताच म्हणजे त्या मोनिका मॅडम म्हणजे तहसीलदार आल्या होत्या, ठाणेदार साहेब आले, राणे साहेब या ठिकाणी, आणि जे दारूबंदी विभागाचे जे अधीक्षक आहेत ते देवरीवरून आले होते. त्यांच्याशी आता आमचं बोलणं झालं. त्यांनी सांगितलं की उद्या आपण कलेक्टर साहेबांना भेटू. तहसीलदार मॅडम म्हणाले तुमचा एक प्रतिनिधी मंडळ बनवा. तर आम्ही 6 लोकांचं प्रतिनिधी मंडळ बनवलेलं आहे आणि उद्या कलेक्टर साहेबांची भेट ते करून देतील. त्याच्यामध्ये आम्ही त्यांना निवडणुकीची तारीख मागू, प्लीज सर तुम्ही एक निवडणुकीची तारीख द्या आम्हाला आणि तोपर्यंत दारू भट्ट्या बंद करण्याचे आदेश द्या. तर आम्ही म्हणजे आल्याच्या नंतर लगेच आम्ही कळवू की ते काय म्हणाले, त्यांची प्रतिक्रिया काय आहे. आणि जर उशिराची तारीख असेल आणि ते आमचं जर म्हणणं मान्य करत नसतील आम्ही प्रशासनाला सहकार्य करायला तयार आहोत. मुळात आम्ही आंदोलनकारी लोक नाही, तर आम्ही परत नव्याने आंदोलन उभारूयात. म्हणून उद्याचं जे आंदोलन आहे 24 तारखेचं ते आम्ही स्थगित करत आहोत. उद्या आम्ही रस्त्यावर जाणार नाही, कारण की आम्ही शांतिप्रिय लोक आहोत. कारण की रस्त्यावरून जे वाहनं जातील, आजारी लोक जातील, त्यांना मुळात त्रास होऊ नये. आता मुलांची शाळा पण सुरू आहे, त्यांची परीक्षा सुरू आहेत. तर म्हणून आम्हाला शासनाने समजून घ्यावं. माननीय जिल्हाधिकारी साहेबांना माझी विनंती आहे की लवकरात लवकर या 7 ते 8 दिवसामध्ये एक निवडणुकीची तारीख काढावी आणि तोपर्यंत दारूभट्ट्या बंद करण्याचे आदेश करावे, ही माझी विनंती. या आंदोलनाच्या वेळी मोठ्या संख्येने महिला व पुरुष उपस्थित होते. आता सर्वांचे लक्ष जिल्हा प्रशासनाच्या भूमिकेकडे लागले आहे.
अशाच ताज्या आणि सत्य घडामोडींसाठी पाहत रहा सत्य को जानो न्यूज. सत्य को जानो न्यूज करता संपादक नरेश बोपचे.